ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपले दुर्गुण, आपले अपयश या सर्व ज्या चुकीच्या बाबी आहेत, ज्या चांगल्या बाबी नाहीत, अशा सर्व बाबींचं आपण आज दहन करूयात आणि यशाचं त्यानंतर चांगलं जीवन जगण्याचं आपण आजपासून सुरुवात करूयात। तर याच बरोबर आज आपण या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे त्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। अनेक विद्यार्थ्यांचे दिवसभरात अनेक फोन आले, मेसेज आले की सर परीक्षा पुढे जाणार का। तर या बाबीवर प्रत्येकालाच उत्तर देणं शक्य नव्हतं, त्यामुळं या मुद्द्याचा आज आपण या ठिकाणी खुलासा करणार आहोत की सेट परीक्षा खरंच पुढे जाणार आहे का नाही। तर तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका। आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की सर MPSCची जी परीक्षा आहे, MPSC UPSC परीक्षा पुढे ढकलण्यात त्या पद्धतीने सेट परीक्षा ही पुढे जाणार का। त्यानंतर काही जणांचे व्हिडिओज पण आलेले आहेत की सेट परीक्षा पुढे जाणार म्हणून इलेक्शनचं कारण देऊन। तर अशा सर्व बाबींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, ते देखील आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच। बघा, महाराष्ट्र आता साधारणतः 15 दिवसावर परीक्षा तुमची येऊन ठेपलेली, म्हणजे पुढचा रविवार जाऊन त्याच्या पुढच्या रविवारी तुमची परीक्षा होणार आहे। तरी आज जर अशा पद्धतीचा जर मेसेज येत असेल, अशा पद्धतीची जर बातमी येत असेल, निश्चितच आपल्या मनामध्ये म्हणजे अध्ययनार्थ्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते। अभ्यास करू का नाही करू, त्यानंतरनं अभ्यासामध्ये मन लागत नाही। त्यामुळं या बातमीचा आपण सारासार विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत। बघा, महाराष्ट्रामधील लोकसभाची जी निवडणूक आहे त्याचा पहिला जो टप्पा आहे, एकूण 5 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे, त्यातला पहिला टप्पा आहे 19 एप्रिलला। तसं पाहिलं तर 7 एप्रिल आणि 19 एप्रिल साधारणतः 12 दिवस म्हणजेच पुढे आहेत। त्यामुळे आपण असं सांगू शकत नाहीत, म्हणू शकत नाहीत की सेट परीक्षा ही 7 एप्रिलची सेट परीक्षा कॅन्सल होईल, अशा पद्धतीचं परिपूर्ण असं कोणतंही रिझन म्हणजे इलेक्शनचं आपण देऊ शकत नाही। आता कारण की प्रश्नपत्रिकेची निर्मिती झालेली आहे, प्रश्नपत्रिका तयार झालेल्या आहेत विषयवाईज। आता दुसरा मुद्दा आहे की आरक्षणाचा। मित्रांनो, आरक्षण हे नौकर भरतीमध्ये असतं आणि सेट भरतीमध्ये कसं असणार आहे तर 10% विद्यार्थी डायरेक्ट ते क्वालिफाय होत असताना त्या जे ओपन समाजाचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना ते 10% विद्यार्थ्यांना क्वालिफाय करतील। त्यामुळं इथं प्रॉब्लेम त्या आरक्षणाचा पण येत नाही आणि इलेक्शनाचा देखील येत नाही। त्यानंतर यामुळं माझं एक मत आहे स्वतःचं, जे आतापर्यंतचा अभ्यास आहे त्यानुसारचं, की सेट भवन परत कारण आता जर परीक्षा पुढे ढकलली तर इलेक्शनच्या कारणामुळं तर त्यांना पुढची परीक्षा ही जूनमध्ये म्हणजे आणि 2-2.5 महिन्यानं पुढे जाईल। त्यामुळे एवढं तर शक्य नाही आहे। सर्व यंत्रणा सज्ज झालेली, परीक्षाच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत, त्यानंतरनं सर्व कामं जे आहेत त्याच्या संदर्भात ते सर्व झालेले आहेत। त्यामुळे माझ्या मते तर 99% परीक्षा पुढे जाण्याची शक्यता कमी आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आरक्षणाचं पण मी सांगितलं की आरक्षण हे नौकर भरतीमध्ये लागू होणार आहे, ज्याची इंटरव्ह्यू झालेला नाही आहे, ज्या परीक्षेचा आणि ज्या परीक्षा भविष्यामध्ये होणार आहेत आणि परीक्षा झाल्या नाहीत अशांसाठी आरक्षण लागू होणार आहे। त्यामुळं त्यामध्ये सेटचा ही पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे इथं त्याचा इश्यू येणार नाही आहे। त्याच्यामुळं आताच्या घडीचं माझं एक मत आहे की आताच्या अनुभवानुसार जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, ही शेवटची सेट ऑफलाईन परीक्षा आहे। त्यामुळं तुमची जी मनस्थिती आहे, तुमच्या मनामध्ये जी चलबिचल चालू आहे, दुविधा मनस्थिती निर्माण होत आहे, अभ्यासाकडं मन लागत नाही, तर अशा सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना असं सांगावं इच्छितो की आपण आजच्या घडीला आपला जो अभ्यास चालू आहे, जसं की मी सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासाची रिव्हिजन चालू असेल, उजळणी चालू असेल, त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीजचं सोडवायला सुरू असतील, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुरू असेल, तर माझ्या मते विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय आपलं स्वतःचं आहे। इतर कोणी म्हटलंय म्हणून आपण हे ध्येय घेऊन आपण अभ्यास करत नाहीत, आपल्या ध्येयासाठी आपण झटत आहोत। त्यामुळं आपला अभ्यास जो आहे, अभ्यासामध्ये कोणतंही खंड न पडू देता सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे। आपलं जे सध्या नियोजन तुम्ही तुमच्या लेवलला नियोजन केलं आहे, जसं मी माझ्या क्लासच्या लेवलला नियोजन केलं आहे, त्या पद्धतीनं आपण सातत्यपूर्ण पुढे जाणं गरजेचं आहे। येणारा काळ ठरवेल, येणारी काही दिवसामध्ये, जसं की अनेक जणांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये नोटिफिकेशन पडेल। नोटिफिकेशन पडल्यानंतर परीक्षा तर होणार आहे, फक्त आज नाही तर पुढे होणार, असं जर आलं
म्हणजे माझ्या मते तर 99% नाही आहे, पण तसं झालं तरी पण तुम्हाला अभ्यास तर तुम्हालाच करायचे, परीक्षा तुम्हाला द्यायची. त्यामुळं कुठंही आपण खंड पडू न देता सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता जी आपली रिव्हिजन चालू आहे, उजळणी करण्याची योग्य पद्धत काय आहे, ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की पेपर 1 आणि पेपर 2चे 10 जे घटक आहेत त्याचं मागील प्रश्नपत्रिकेबरोबर त्याचे सहसंबंध जोडून अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेतील किती गुण मिळाले, आपला जे आपण टेस्ट सिरीज सोडवली असेल, मागील प्रश्नपत्रिका सोडवली असेल, त्याचं अवलोकन करा. त्याच्यामध्ये कसं डेव्हलप करता येतील, आपले मार्क अपडेट करता येतील, वाढवता येतील, याच्या दृष्टिकोनातून विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 प्रश्नपत्रिका सोडवताना काय काळजी घ्यावी, बघा माझं एक मत आहे, तुम्ही जेवढं अभ्यासाला महत्त्व देताय अगदी तेवढंच महत्त्व, म्हणजे तुम्ही 6 महिने मागील 6 महिन्यापासून सेट परीक्षेचा अभ्यास करत आहात आणि आता आपलं म्हणजेच शेवटचे काही 15 दिवसात 14 दिवस आपल्या हातात आहे आणि या दिवसामध्ये तुम्ही जर व्यवस्थित शांत डोक्यानं रिव्हिजन केलं, पेपर 1 पेपर 2 ते देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने, म्हणजे मागील प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिकेतील त्या घटकावरचे प्रश्न, त्याचं तुम्ही घटकावाईज जर रिलेशन समजून घेतलं तर तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये प्रश्न कसे येणार आहेत, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, परीक्षाभिमुख ॲप्रोच दृष्टिकोन तुमच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये विकसित होईल. आणि राहिला मुद्दा की सेट परीक्षा पुढे जाण्याचा, तर माझं 99% मत आहे की नाही जाणार. पण जरी गेली तरी पण तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही कोणताही परिणाम करून घेऊ नये, कारण की येणारी प्राध्यापक भरती जे काय आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार ज्याची नवीन एज्युकेशन पॉलिसीची जी अंमलबजावणी होणार आहे आणि त्यासाठी जी प्राध्यापक भरती होईल, त्यामध्ये जर आपल्याला त्या प्राध्यापक भरतीचा भाग व्हायचा असेल तर येणारी हीच ऑफलाईन सेट परीक्षा जी शेवटची आहे ती परीक्षा आपण उत्तीर्ण होणं आपल्या विषयातून हे खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळं जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळून किंवा पुरून टाका, या उक्तीप्रमाणे जुनं झालं ते झालं, पण इथून पुढे जे आपले जे दिवस आपल्या हातात असणार आहेत त्या दिवसाचं आपण कसं सोनं करूयात, कसं आपण क्वालिटेटिव्ह गुणात्मक त्या वेळेचा आपण सदुपयोग करूयात, या दृष्टिकोनातून विचार करावा असं सर्वांना माझं आव्हान आहे. त्यामुळं परत एकदा अभ्यासामधील सातत्यासाठी आणि चौकस बुद्धीनं अभ्यास करण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपल्या टेस्ट सिरीज पेपर 1 आणि पेपर 2च्या सुरू आहेत. 5च टेस्ट सिरीज आपण पेपर 1च्या आणि पेपर 2च्या देत आहोत. मात्र क्वालिटी जो पॅटर्न सेट भवनचा आहे, जो पॅटर्न UGCचा आहे, पूर्ण सिलेबसवर आपल्या टेस्ट सिरीज आहेत, त्या देखील फक्त आणि फक्त तुम्हाला जर एका विषयाची लावायची असेल फक्त 200 रुपयामध्ये, आणि जर तुम्ही दोनही पेपर 1 आणि पेपर 2ची लावणार असाल तर तुम्हाला फक्त 300 रुपयामध्ये दोनही विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. त्याबरोबर आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे, ज्याचा आपले निश्चितच अनेक विद्यार्थी फायदा करून घेत आहेत. आपल्याला देखील त्याचा फायदा होईल अशा अपेक्षा. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा हे आपण गुगल प्ले स्टोअरवरील ॲप्लिकेशन देखील सुरू केलेलं आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सेट भरती, सेट परीक्षा, वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळे कोर्सेस, टेस्ट सिरीज, त्यानंतर बुक्स, नोट्स, ह्या देखील तुम्हाला परत सिलेबस हे देखील तिथं तुम्हाला माहिती तिथं तुम्हाला अपलोड किंवा आपल्याला अभ्यासासाठी मिळणार आहे त्या ॲपच्या माध्यमातून. त्यामुळं टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, कोर्सेस जॉईन करायचे असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करू शकता आणि वेगवेगळे कोर्सेस जॉईन करू शकता. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.